मी फक्त तुझीच भाग 15. सगळे हसत होते आणि त्यांना बघूनही राजेही हसायला लागला. तेही पोट धरून. आतिश म्हणतो, आज आपण बाहेरच डिनर करूयात का? चालेल ना? राज म्हणतो, हो जाऊ ना. तेवढ्यात अलकाचा फोन वाजतो. ती उचलते. फोन आतिशच्या डॅडचा असतो. अलका म्हणाली, बोला काका, आज कशी काय आठवण काढली? परांज काका म्हणाले, अलका घरी येशील का, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. अलका म्हणाली, काका तुम्ही ठीक आहात ना? म्हणजे काही सिरियस नाही आहे ना? परांज काका म्हणाले, तू ये मग आपण सविस्तर बोलू. अलका म्हणाली, हो येते मी लगेच. ती फोन कट करते. मला परांज काकांनी बोलावलं आहे. मी निघते लगेच. राज म्हणाला, काय प्रॉब्लेम आहे का? अलका म्हणाली, माहीत नाही, आल्यावर बोलू बोलले ते. आतिश म्हणतो, मला का नाही बोलावलं त्यांनी मग? काय बोलायचं असेल तुझ्याशी? अलका म्हणाली, जाईल तेव्हा समजेल. मला नाही जमणार बाहेर डिनरला. नाही येणार. तुम्ही जाऊन या. राज म्हणतो, गाडी घेऊन जा आणि यावर मला आता वाद नको आहे, समजलं? अलका म्हणाली, काम झालं की येते मी घरी. ती निघून जाते. इकडे हेतल खूप चिडली होती. ती रूममध्ये जाऊन सामानाची तोडफोड करत असते. रजत तिच्या रूममध्ये येतो. रजत म्हणतो, काय चालू आहे तुझं? तू काय अवस्था केली आहे रूमची? नक्की काय चालू आहे तुझ्या मनात? हेतल म्हणाली, आय लव्ह राज. मला तो हवा आहे. अट आणि कोस्ट, आणि त्या अलकाला तर सोडणार नाही. ती माझ्याशी पंगा घेते, या अलकाशी या हेतलशी. रजत म्हणतो, तू तिला काहीही करणार नाही आहेस आणि रातचं खूळ डोक्यातून काढून टाका. डेंजर माणूस आहे तो. हेतल म्हणाली, भाई अजूनही तू त्या मुलीची बाजू घेतो आहेस. तिच्यामुळे तुला त्रास झाला आणि आजही होत आहे. तुला काय वाटतं रे? मला माहित नाही. रात्रभर तिच्या फोटोसोबत बोलत असतोस आणि रडत असतोस. माझ्या भाईला रडवलं तिने, आता तिला रडावं लागेल. रजत म्हणतो, मी खुश आहे. रजत निघून जातो. हेतल म्हणाली, पण मी नाही तिला सोडणार. राज फक्त माझा आहे आणि तो फक्त माझाच होईल. अलका तिच्या घरी पोचते. परांज काका अलकाची वाटच बघत होते. परांज काका म्हणाले, आलीस तू? ये बस. मी रामलालला कॉफी सांगतो. अलका म्हणाली, राहू द्या काका, मी परकी थोडी आहे. आणि काय झालं काका, मला असं अर्जंट बोलावलं तुम्ही? सगळे ठीक आहे ना? परांज काका म्हणाले, सगळं ठीक आहे. अलका, मला तुझ्याशी जरा आतिशच्या लग्नाविषयी बोलायचं आहे. अलका म्हणाली, बोला ना काका, माझी काय मदत पाहिजे का? परांज काका म्हणाले, अलका, आम्ही दोघे घरी एकटेच असतो अगं. आमच्या घरात असं स्त्री कोणी नाही. जर आतिशचं लग्न झालं तर सुनेच्या रूपात लक्ष्मी येईल आणि एका स्त्रीशिवाय घराला घरपण नसतं. मी त्याच्यासाठी मुलगी बघत आहे. मला तुझी मदत हवी आहे, कारण तू माझ्या मुलीसारखी आहेस. आज हे घरही तुझ्यामुळे आहे. अलका म्हणाली, काका, आतिश सोबत याविषयी तुम्ही बोललात का? काका म्हणाले, अजून तर नाही. अलका म्हणाली, मी एक सुचवू का? म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. बोल ना तू. अलका घाबरून म्हणाली, आतिशचं एका मुलीवर प्रेम आहे आणि तिचंही. तुम्ही तिला ओळखताही. खूप चांगली मुलगी आहे काका ती. या घरी आली तर नक्कीच सुख घेऊन येईल. कोमल नाव आहे तिचं. माझ्यासोबत असते ती. परांज काका म्हणाले, मला आतिश काहीच बोलला नाही याविषयी. आणि मला काय प्रॉब्लेम असेल त्याने निवडलेल्या मुलीवर? अलका म्हणाली, काका, त्याला भीती वाटत असेल सांगायला. मी त्याला बोलावून घेते. परांज काका खुश होऊन म्हणाले, कोमललाही बोलाव. अलका आतिशला आणि कोमलला कॉल करून बोलावून घेते. आतिश आणि कोमल येतात. कोमल म्हणाली, आतिश, मला भीती वाटत आहे. का बोलावलं असेल त्यांनी मला? आतिश चिडून बोलतो, आता आत गेल्याशिवाय कसं समजेल? कोमल तर घाबरून म्हणाली, तू माझ्यावर का चिडतो आहेस? मला नाही बोलायचं तुझ्याशी. आतिश आणि कोमल आत येतात. अलका आणि आतिशचे डॅड हॉलमध्ये बसलेले असतात. परांज काका राग दाखवत म्हणाले, मी काय ऐकतो आहे आतिश? तुझं या मुलीवर प्रेम आहे का? आतिश म्हणतो, डॅड, मी तुम्हाला सांगणारच होतो, पण. परांज काका त्याला मध्येच तोडत बोलतात, हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. आतिश म्हणतो, हो डॅड, माझं खूप प्रेम आहे कोमलवर आणि तिचंही. मी लग्न करेल तर तिच्याशीच. परांज काका आणि अलका हसायला लागतात. कोमल आणि आतिश तर गोंधळून त्यांच्याकडे बघत होते. अलका म्हणाली, काय मग भाई, बोलवायचं का कोमलच्या आई बाबांना उद्या भेटायला? आतिश खुश होऊन म्हणतो, खरंच? असं म्हणताच तो ओशाळतो आणि कोमल तर छान लाजते. परांज काका म्हणाले, उद्या आम्ही तुझ्या घरी येतो तुला मागणी घालायला. मला तुझ्या बाबांचा कॉन्टॅक्ट नंबर दे. कोमल त्यांना नंबर देते. परांज काका म्हणाले, मी बोलून घेतो त्यांच्याशी. तोपर्यंत तुम्ही बसा. परांज काका निघून जातात. आता हॉलमध्ये फक्त अलका, कोमल आणि आतिशच असतात.
अलका म्हणाली, काय भाई आता खुश ना? आतिश म्हणतो, खूप खुश आहे. आणि तेही फक्त तुझ्यामुळे. तू खरंच माझ्या आयुष्यातली परी आहेस. अलका म्हणाली, मी काही नाही केलं. परांज काका येतात आणि कोमलचे बाबा काय बोलले ते सांगतात. उद्या आपल्याला 5 वाजता जायचं आहे त्यांच्या घरी. अलका बाळा, आज तू इथेच थांब. मला तुझी मदत लागेल. आणि उद्या त्यांच्या घरी जायचं म्हणजे काहीतरी घेऊन जावं लागेल ना. असं खाली हात जाणं चांगलं नाही दिसणार. अलका म्हणाली, तुम्ही नका काळजी करू, मी बघते. सर्व उद्या सकाळीच सगळं घेऊन ठेवेल मी. मी आलेच. राजला कॉल करून. अलका बाहेर जाते. ती राजला कॉल करते. तो तिच्या फोनची वाटच बघत होता. राज म्हणतो, काय झालं? काही सिरियस नाही ना? अलका त्याला सर्वच सांगते. ऐक ना, मला आज इथेच राहावं लागेल. तू कुठे आहेस आता? राज म्हणतो, घरी आलो आहे मी. आणि तू का थांबणार आहेस तिथे? वाटलं तर सकाळी जा, पण आता घरी ये. अलका म्हणाली, असं कसं घरी येऊ? त्यांना काय वाटेल? आणि आजची रात्र फक्त उद्या घरीच येणार आहे ना? राज म्हणतो, मला काही माहिती नाही. तू घरी ये. मला नाही झोप लागणार तुझ्याशिवाय. अलका म्हणाली, आजचा दिवस झोप माझ्याशिवाय. काय हट्ट आहे तुझा? त्यांनी विचारल्यावर असं सांगू का माझ्या नवऱ्याला माझ्याशिवाय झोप येत नाही म्हणून? राज म्हणतो, तू येते आहे की नाही विनाकारण मला चिडायला लावू नकोस. अलका म्हणाली, नाही यायचं मला, मी फोन ठेवते, बाय. अलका रागात फोन ठेवून देते. राजेही खूप चिडतो. त्याला अजिबात करमत नसतं, कारण त्याला ती 24 तास जवळ लागायची. अलका ही बेचैन होती. तेवढ्यात अलकाचा फोन वाजतो. फोन राजचा असतो. राज म्हणतो, बाल्कनीत ये, मी खाली आलो आहे. अलका ओरडून बोलते, काय? राज म्हणतो, अगं हळू ना, माझ्या कानाचे पडदे फाडते की काय? अलका म्हणाली, तू इथे काय करत आहेस? वेडा आहेस का तू? राज म्हणतो, मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे. मी वरती येत आहे. अलका म्हणाली, थांब, मी डोर ओपन करते. राज म्हणतो, नको, मी पाईप चढून येतो. अलका म्हणाली, तुला तुझी हाडं मोडायची हौस आली आहे का? म्हणजे मी पाईप मध्ये येतो. आता तर मी येणारच. राज पाईप चढून अलकाच्या रूमच्या बाल्कनीत येतो. अलकालाही त्याला हात देत वरती घेते. अलका म्हणाली, द राज ठाकूर चक्क आपल्या बायकोला भेटण्यासाठी पाईपने चढून आले. उद्याच्या न्यूजची हेडलाईन असेल बरं का. आज राज म्हणतो, खूप हसू येतंय ना तुला? थांब. राज तिला उचलून घेतो आणि बेडवर ठेवतो आणि तोही तिच्या मांडीवर डोकं ठेवतो. अलका त्याच्या केसातून हात फिरवत असते. अलका म्हणाली, थोडा वेळही राहता येत नाही ना माझ्याशिवाय? असं म्हणताच ती त्याच्या कपाळावर किस करते. राज म्हणतो, मला नाही करमत तुझ्याशिवाय, आणि तू थोडी दूर गेली की मग माझी चिडचिड होते. आपण काय कमी दुरावा सहन केला आहे का? खूप मोठ्या मुश्किलने मी तुला माझी बनवली आहेस. तू फक्त माझी आहेस, समजलं? अलका म्हणाली, हो समजलं. मी फक्त तुझीच आहे. ती त्याच्या ओठांवर ओठ ठेवून किस करते. तोही तिला घट्ट मिठी मारून झोपून जातो. सकाळी अलकाला जाग येते. राज अजूनही झोपलेला होता. अलका पटकन आवरून खाली येते आणि दोघांसाठी कॉफी बनवते आणि रूममध्ये येते. अलका राजला उठवते. राज म्हणतो, गुड मॉर्निंग बायको. अलका म्हणाली, गुड मॉर्निंग नवरोबा. जा फ्रेश होऊन ये. राज फ्रेश होऊन येतो. दोघे मिळून कॉफी घेतात. राज म्हणतो, चल मी जातो आता परत. अलका म्हणाली, डोरने जा आता, मी येते तुला सोडायला. राज आणि अलका बाहेर येतात. राज म्हणतो, एक सांगायचं राहिलं. उद्या आपण महाबळेश्वरला जाणार आहोत आणि ती महामाया हेतलही येणार आहे. अलका म्हणाली, उद्या लगेच जायचं आहे का? आज खूप दगदग होणार आहे. ठीक आहे, भेटू संध्याकाळी. तू पण येणार आहेस ना? राज म्हणतो, हो येणार आहे मी. तसं तुला कॉल करेल. अलका, ओके. तुझी गाडी कुठे आहे? म्हणजे तुझी कार नाही दिसत आहे. राज म्हणतो, मी कार नाही आणली, मी आज बाईक आणली आहे बघ. दोघे गाडीजवळ येतात. राज बाईकवर बसतो. अलका त्याला गाडीला लागलेलं हेल्मेट काढते. राज तिला जवळ ओढून पटकन किस करतो. अलका म्हणाली, काय हे, आपण आपल्या घरी आहोत का? असाच चावटपणा करायला लागलास? राज म्हणाला, मी माझ्या बायकोला किस केला आहे आणि त्यात चावटपणा काय? आता तुला किस पण दुसऱ्यांना विचारूनच करायचं काय? अलका म्हणाली, महाबळेश्वरला तुला तर माझ्यापासून लांबच राहावं लागेल, कारण आपल्यासोबत तुझी फॅन येणार आहे ना, मिस हेतल. राज म्हणाला, मला चांगलं माहिती आहे माझ्या बायको बरोबर रोमॅन्स कसा करायचा. मग कितीही हेतल आड येऊ दे, मला फरक पडत नाही, समजलं? अलका म्हणाली, बरं बाबा, आता नीट जा. पोचला की मला फोन करा आणि 5 वाजता मी वाट बघेल. राज म्हणाला, हो चल येतो मी, भेटू संध्याकाळी.
राज घरी निघून जातो. अलका ही आत जायला वेळेत वळते. तिच्या मागे आतिश तिच्याकडे बघत हसत उभा असतो. अलका म्हणाली, तू इथे आणि तुला हसायला काय झालं? आतिश म्हणाला, बघत बघत होतो तुझा नवरा बायकोचा रोमॅन्स. तुझ्या नवऱ्याला तर अजिबात करमत नाही तुझ्याशिवाय. 2 मिनिटंही सोडत नाही तो तुला. अलका म्हणाली, ही वेळ तुझ्यावरही येणार आहे. मग बघते तुला. आतिश म्हणाला, हो, बघून घे. अलका म्हणाली, चल आपल्याला जायचं आहे शॉपिंगला. परत कोमलच्या घरीही जायचं आहे. आतिश म्हणाला, हो हो, चल जाऊ. अलका आणि आतिश आवरायला निघून जातात. अलका तयार होऊन खाली येते. आतिशचे बाबा खालीच बसलेले असतात. अलका म्हणाली, गुड मॉर्निंग काका. परांज काका म्हणाले, गुड मॉर्निंग बेटा. झाली का तयारी जायची? अलका म्हणाली, हो काका. आतिश आला की जाऊ. आम्ही तिकडूनच कोमलही येणार आहे. आतिश तयार होऊन येतो. आज साहेब फारच खुश होते. आतिश म्हणाला, चल अलका, निघायचं का? कोमललाही पिक करायचं आहे. डॅड, येतो आम्ही. आतिश आणि अलका निघतात. ते कोमलला पिक करून मॉलमध्ये येतात. पहिले ते कोमलच्या भाऊसाठी कपडे घेतात. नंतर बाबांसाठी कपडे घेतात. आता ते लेडीज सेक्शनला जातात. कोमल आणि कोमलच्या आईसाठी साडी सिलेक्ट करतात. कोमल साडी आतिशच्या आवडीची घ्यायची असते आणि आतिशही तिला मदत करत असतो. अलका राजला मिस करत असते. कोमल म्हणाली, अलका, तूही एक साडी. आज फक्त तुझ्यामुळे आम्ही एक झालो आहोत. अलका म्हणाली, मला खरंच नको. तुम्ही करा ना तुमची शॉपिंग. आतिश म्हणाला, पिलू, तू आपल्या भाईचं नाही ऐकणार. सॅड फेस करत. अलका म्हणाली, बरं बाबा, असा चेहरा नको पाडूस. अलकाची इच्छा नसते, पण आतिशचं मन राखण्यासाठी ती एक साडी सिलेक्ट करते. कोमलचं लक्ष एका वन पीसवर जाते. कोमल म्हणाली, अलका, तो बघ ड्रेस किती छान आहे. तू घे ना तो. तुला छान दिसेल. अलका म्हणाली, नको आहे तो मला. तुला घे. कोमल म्हणाली, मला काही नाही तुझं ऐकायचं. जा ट्रायल रूममध्ये जा. मला घालून दाखव. अलका तोंड वाकडं करत ट्रायल रूममध्ये जाते. चेंज करून बाहेर येते, पण बिचारी बाहेर आल्यावर तिला कोमल कुठेच दिसत नाही. ती शोधत असते. तेवढ्यात तिच्या कमरेला धरून तिला ट्रायल रूममध्ये घेऊन जातो आणि ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडावर हात ठेवतो. राज म्हणतो, ओरडू नको, मी आहे राज. अलका म्हणाली, घाबरले ना मी. असं कोणी करतं का राज? तिला बघत असतो. नेव्ही ब्लू कलरचा ऑफ शोल्डर लॉंग घेरवाला वन पीस. त्यात अलकाची दिसणारी रेखीव बांधा. राज तिला अशा ड्रेसमध्ये पहिल्यांदाच बघत होता. राज म्हणाला, माझी बायको खूप हॉट दिसत आहे. नजर न लागो माझ्या बायकोला. अलका लाजून म्हणाली, काही काय बोलतोस? आणि तू कसा आलास असा अचानक? राज म्हणाला, मला नव्हतं करमत आणि मला माहित होतं तू मला मिस करत असशील. अलका त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते. याला कसं समजलं? अलका म्हणाली, हो, करत होती मिस. चल तू बाहेर जा. मी चेंज करून आलेच. राज बाहेर जातो. अलका ही चेंज करून बाहेर येते. चौघे मिळून शॉपिंग करतात. राज आला म्हणून अलका ही खूप खुश असते. राज अलकासाठी अजून काही ड्रेस घेतो आणि अलकाच्या नकळत कोमलच्या पसंतीनुसार एक छानशी साडी घेतो. कोमल म्हणाली, मला भूक लागली आहे. अलका म्हणाली, मलाही. राज म्हणाला, छानसं रेस्टॉरंटमध्ये जाऊ. आतिश, तू आणि कोमल जा पुढे. मी आणि अलका येतो माझ्या कारने. आतिश म्हणाला, ओके. आतिश आणि कोमल पुढे निघून जातात. अलका म्हणाली, राज, अरे मी त्यांच्यासोबत गेले असते ना. चांगलं नाही वाटत रे. ते काय म्हणतील? राज म्हणाला, तू फक्त दुसऱ्यांचा विचार कर, माझा नको. कधी विचार करू की मला वाटेल का? अलका म्हणाली, तू चिडतो का आहेस एवढा? चल जाऊ, मला भूक लागली आहे. चौघे हॉटेलमध्ये पोहोचतात आणि लंच करतात. आतिश म्हणाला, चला आता घरी परत 5 वाजता कोमलकडे जायचं आहे. अलका म्हणाली, हो, चला चला. राज म्हणाला, आतिश, तुम्ही जा घरी. मी आणि अलका नंतर येतो. तू तयारी करून ठेव. ओके? आतिश म्हणाला, ओके, या मग. आतिश आणि कोमल निघून जातात. राजही अलकाला गाडीत बसायला सांगतो. अलका त्याला विचारत असते, पण राज तिला काहीच सांगत नसतो. तो त्याची गाडी ज्वेलरी शॉपजवळ थांबवतो. अलका म्हणाली, इथे का आलो आपण? राज म्हणाला, तुझ्यासाठी ज्वेलरी घ्यायला. अलका म्हणाली, पण मला नको आहे. राज म्हणाला, मी तुला विचारत नाही, सांगतो आहे. ते दोघे शॉपमध्ये जातात. शॉपकीपर दोघांचं स्वागत करतो. शॉपकीपर म्हणाला, वेलकम सर. काय दाखवू तुम्हाला? मॅडमसाठी काही दाखवू का? राज म्हणाला, मॅडमसाठी एक लॉंग आणि एक छोटंसं मंगळसूत्र दाखवा. अलका म्हणाली, राज, माझ्याकडे आहे ऑलरेडी मंगळसूत्र. मला नको आहे. राज म्हणाला, मी लग्नात तुला न विचारता घेतलं होतं मंगळसूत्र आणि ते खूप साधं आहे. आणि तू राज ठाकूरची बायको आहेस ना. मला नाही आवडणार माझ्या बायकोला कोणी कमी समजेल. आणि अजून एक, मी तुला नंतर सांगणार होतो, पण सांगून देतो.
आपण पुढच्या महिन्यात पुण्याला जाणार आहोत. अलका म्हणाली, का? म्हणजे काही काम आहे का? राज म्हणाला, आईने घरी बोलावलं आहे आणि आता सगळ्यांना सांगणार आहे मी आपलं लग्न झालं आहे असं. म्हणून तुला चांगलं मंगळसूत्र घेत घेत आहे. अलका म्हणाली, ओके. राज अलकासाठी 2 मंगळसूत्र घेतो आणि तिला एक डायमंड रिंग ही घेतो. दोघे घरी निघून जातात. राजही तिच्यासोबत आतिशच्या घरी जातो. आतिश म्हणाला, आलात तुम्ही? दोघे फ्रेश होऊन या. दोघे रूममध्ये जाऊन फ्रेश होतात. अलका छानशी येल्लो कलरची शिफॉनची साडी नेसते. भांगेत सिंदूर, हातात बांगड्या. ती मंगळसूत्र घालायला जाणार की राज तिला थांबवतो आणि तिच्या गळ्यात राज मंगळसूत्र घालतो. राज म्हणाला, अलका, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. माझी बायको आपलं जाणं गरजेचं आहे का? तिच्या गालावर किस करत. अलका म्हणाली, झालंत ना परत सुरू, तू जावं लागेल. राज, मग संध्याकाळी घरीच येणार आहे ना आपण? आणि तसंही उद्या जातच आहोत की आपण. 2 दिवस आपलेच आहेत. राज म्हणाला, मला नाही वाटत आपल्याला आपला वेळ मिळेल. आपल्याला रोमॅन्सची सगळे वाट लावणार आहेत. अलका म्हणाली, काही पण असतं तुझं. राज म्हणाला, तुला काय जातं हसायला? अलका म्हणाली, लपून छपून रोमॅन्स करण्यात ही एक वेगळी मज्जा असते. राज म्हणाला, हो, मी विचारच केला नाही. अलका म्हणाली, मग जायचं का खाली? सगळे आपली वाट बघत असतील. अलका आणि राज खाली येतात. घरातील नौकर माणसं सामान ठेवत असं होते. आतिश आणि काकाही तयार होते. सगळे कोमलच्या घरी जायला निघतात आणि ते थोड्याच वेळात ते पोचतात. कोमलचे बाबा त्यांचं हसून स्वागत करतात. कोमलचे बाबा म्हणतात, या ना आत मध्ये. सुद्धा पाणी आण ग. अलका म्हणाली, काका, कोमल कुठे आहे? कोमलचे बाबा म्हणाले, बेटा ती आतमध्ये तिच्या रूममध्ये आहे. अलका आतमध्ये जाते आणि आता परांज काका आणि कोमलचे बाबा बोलत असतात. परांज काका म्हणाले, आता आपल्या मुलांनी एकमेकांना पसंत केलंच आहे, तर आपणही आता पुढे जायला हरकत नाही. कोमलचे बाबा म्हणाले, हो ना, तुम्ही मोठी माणसं आहात, पण तरी मी माझ्या परीने सगळं करायचा प्रयत्न करेन. परांज काका म्हणाले, आम्हाला काही नको, कारण देवाने आम्हाला भरभरून दिलं आहे. फक्त आम्हाला आमची खरी लक्ष्मी हवी आहे, बस. आम्हाला तुमची मुलगी द्या. तुम्हाला काही विचारायचं आहे का आतिशला, तर विचारू शकता. कोमलचे बाबा म्हणाले, नाही, आम्हाला काही नाही विचारायचं. थांबा, मी कोमलला बोलावतो. कोमलची आई आणि अलका कोमलला बाहेर घेऊन येतात. आज कोमल खूप छान दिसत होती. पिंक कलरची साडी, त्यावर मॅचिंग बांगड्या, गळ्यात साधी चेन आणि माथ्यावर टिकली. आतिश तर तिला बघून पूर्ण फ्लॅटच झाला होता. परांज काका म्हणाले, आपण पुढची बोलणी करून घेऊया. कोमलचे बाबा म्हणाले, मी गुरुजींना बोलावतो, म्हणजे लगेच मुहूर्त कळेल. कोमलचे बाबा गुरुजींना बोलावून घेतात. गुरुजीही आल्यावर एंगेजमेंटची तारीख सांगतात. पुढच्या आठवड्यातील मुहूर्त एकदम शुभ आहे आणि 15 दिवसांनी लग्नाचं मुहूर्त आहे. त्यानंतर लग्नाचं मुहूर्त मग 6 महिन्यांनी आहे. बाबा म्हणाले, 15 दिवस म्हणजे खूप लवकर होईल. म्हणजे तयारी करायला वेळ लागेल ना. अलका म्हणाली, काका, काळजी नका करू, होईल सगळं नीट आणि आम्ही आहोत ना. परांज काका म्हणतात, पण उद्या तुम्ही सगळे महाबळेश्वरला जाणार आहात ना? राज म्हणतो, मी काही बोलू का? परांज काका म्हणाले, हा, बोल ना राज. राज म्हणतो, माझ्या ओळखीचा वेडिंग प्लॅनर आहे. तो सगळं तयारी करेल, आपल्याला काहीच करायची गरज नाही. ते सर्व बघतात. आपण फक्त यायचं आणि बसायचं. बाबा म्हणाले, यांनी तर सगळं कामच सोपं करून टाकलं. परांज काका म्हणाले, ठरलं मग. सगळे एकमेकांना मिठाई भरवत होते. आतिश आणि कोमलही खूप खुश होतात. आता आतिश, परांज काका, अलका आणि राज निरोप घेतात. अलका म्हणाली, कोमल, उद्या तयार राहा. चल, बाय. राज म्हणतो, आतिश, मी आता अलकाला घरी घेऊन जातो. इथूनच सकाळी तयार राहा. अलका आणि राज घरी निघून जातात. घरी पोचल्यावर अलका रोनितला फोन लावते. हा, बोल दीदी. अलका म्हणाली, काय करतो आहेस? आणि आई कशी आहे? आणि मीता कुठे आहे रे? रोनित म्हणतो, मी स्टडी करत आहे आणि आई मस्त एकदम. आणि मीता दीदी पण जेवण बनवत असेल. अलका म्हणाली, उद्या तू आणि मीता तयार राहा. मी गाडी पाठवून देईल तुम्हाला, मग आपण इथूनच जाऊ. आणि हा, आईला काळजी घ्यायला सांगशील. महत्वाचं सांगायचं राहिलं, आतिश भाई आणि कोमलचं लग्न ठरलं. रोनित म्हणतो, दीदी, एक एक सांग ना, काय नॉनस्टॉप बोलत आहेस तू? अलका म्हणाली, ठीक आहे, बाय. उद्या तयार राहा. अलका फोन ठेवून देते. बराच वेळ झाला होता. राज कुठे होता काय माहिती. ती फ्रेश होऊन आणि कपडे चेंज करून आली आणि दोघांचीही पॅकिंग केली होती, तरी गायबच होता तो. ती त्याला बोलवायला जाणारच की तोच वरती येतो. राज म्हणाला, कुठे चाललीस?
अलका म्हणाली, तुलाच बघायला खाली येत होते. चल जेवण झालं का बघावं लागेल. राज म्हणाला, त्याची काही गरज नाही. आज आपण रूममध्ये जेवण करणार आहोत. रमाबाई दोघांसाठी जेवण घेऊन येतात. राज त्यांच्या हातातलं ताट घेतो आणि त्यांना जायला सांगतो. अलका म्हणाली, अरे वा, आज खूप खातेदारी होत आहे बायकोची. राज म्हणाला, हो, आज जेवण मी बनवलं आहे आणि आज मी तुला भरवणार. राज अलकाला भरवतो आणि अलका राजला. असं एकमेकांना भरवतात. अलका बेडवर झोपते. राजही तिला कुशीत घेऊन झोपतो. सकाळी दोघांना लवकर जाग येते. दोघेही आवरून घेतात. राज आज येल्लो टी शर्ट, ब्ल्यू जीन्स, त्यावर ब्लॅक जॅकेट, एका हातात घड्याळ आणि डोळ्यावर गॉगल. आज तो एकदम हँडसम दिसत होता. अलका ही येल्लो लॉंग स्कर्ट आणि त्यावर ब्लॅक टॉप, केसांचा मेसी बन, गळ्यात छोटीशी चेन, कानात टॉप आणि हातात घड्याळ. दुसऱ्या हातात ब्रेसलेट. राज म्हणाला अलकाला मिठी मारून, माझं काही खरं नाही आज, तिच्या गालावर किस करत. अलका म्हणाली, माझा नवरा आज हँडसम दिसत आहे. चल, रोनित आणि मीताही येतील. आपण पण निघू मग पुढे. आपल्याला आतिश आणि कोमललाही पिक करायचं आहे. राज म्हणाला, चल. अलका आणि राज खाली येतात. रोनित आणि मीताही आलेले असतात. सगळे निघतात. आतिश आणि कोमलही बसतात. तेवढ्यात आतिशला रजतचा कॉल येतो. रजत म्हणाला, कुठे आहात तुम्ही? आम्ही वाट बघत आहोत. आतिश म्हणाला, आलोच आम्ही, 2 मिनिटात. रजत आणि हेतल यांची गाडी असते. तिथेच राज गाडी थांबवतो. अलका खाली उतरते. हेतल म्हणाली, भाई, मला त्यांच्या गाडीत जायचं आहे. मी एकटी बोर होईल. अलका म्हणाली, रजत बसू द्या तिला तुमच्यासोबत. रोनित आणि मीता येईल. जाशील ना रोनित तू? रोनित म्हणाला, हो दीदी, जातो. राज अलकाला रागात बघत असतो. राजच्या बाजूला अलका बसणार त्याआधीच हेतल बसून घेते. राज अलकाकडे बघत असतो आणि हेतलला तर आनंद होत असतो, कारण ती तिच्या पहिल्या प्लॅन मध्ये यशस्वी झालेली असते. अलका मागे बसते. त्यांचा प्रवास सुरू होतो. हेतल सारखी राजकडे बघत असते. बिचारा राजला कसं तरी वाटत असतं. कोमल म्हणाली, सो मिस हेतल, काय करतेस तू? हेतल म्हणाली, मी मॅनेजमेंटचा स्टडी करत आहे. तू काय करतेस? कोमल म्हणाली, मी जॉब करते. अलका सोबतच आहे. हेतल म्हणाली, काय मिस्टर राज आणि आतिश, तुम्ही आपल्या टेन्सला मॅच होतील? अशी लोकांशी तरी मैत्री करावी. कोमल म्हणाली, तोंड सांभाळून मिस हेतल, नाहीतर मी विसरून जाईल तुझं स्टेटस काय आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, मी आणि आतिश लग्न करणार आहोत. पंगा नाही घ्यायचं माझ्याशी. अलका वातावरण थंड करण्यासाठी. अलका म्हणाली, राज गाणे लावा ना. राज गाणे लावतो. अलका आणि राजची मिररमधून आंख मी चोली चालू होती. अलकाला माहित होतं राज चिडला आहे. ते लोक अर्धा रस्ता पार करतात. राज एका हॉटेलजवळ गाडी थांबवतो. सगळे उतरतात, पण अलका झोपली असते. हेतल म्हणाली, चला मिस्टर राज, आपण पुढे जाऊ. राज म्हणाला, तू हो पुढे, मी आलोच, मला जरा काम आहे. राज असं बोलून तिला कटवतो. अलका, उठ बघ, जेवण करून घेऊ. अलका म्हणाली, मला खूप झोप येत आहे. चल जाऊ एक ना, मला आता तुझ्याजवळ बसायचं आहे. छोटंसं टोन करून बोलते. राज म्हणाला, तुला खूप हौस होती ना तिला आपल्या बरोबर यायला सांगायची. ठीक आहे, जेवून घेऊ आणि बघतो काय करायचं ते. मलाही माझ्या बायकोजवळ बसायचं आहे. अलका आणि राज ही जेवण करायला जातात. दोघांना सोबत बघून हेतलचा जळफटाळ होत असतो. सगळ्यांचे जेवण होत असतात. आतिश म्हणाला, आता मी ड्राईव्ह करतो, तू आता अलकाजवळ बस. सगळे गाडीत बसतात. हेतल परत पुढे बसते. पण बिचारीचं बॅड लक की आता आतिश गाडी ड्राईव्ह करायला घेतो. अलका आणि राज दोघे खूप खुश असतात सोबत बसायला भेटलं म्हणून. परत त्यांचा प्रवास सुरू होतो. राज नकळत अलकाच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. अलका त्यांच्याकडे मोठे डोळे करून बघते. अलका म्हणाली, फक्त राज ऐकून जाईल या आवाजात काय करतो आहेस तू? आपण आपल्या रूममध्ये नाही आहोत. राज म्हणाला, असं कसं? हात नको लावू माझी बायको, मी काही पण करेल. अलका म्हणाली, मला झोप येत आहे. अलका राजच्या खांद्यावरच झोपते आणि राजही तिला बिलगूनच झोपी जातो. पण हे बघून हेतलची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तिला वाटत असते, अलका मुद्दामून राजला चिपकत आहे. पण तिला काय माहिती असतं, ते दोघे नवरा बायको आहेत. थोड्याच वेळात ते महाबळेश्वरला पोहोचतात. आतिश यांचा फार्म हाऊस खूप सुंदर असतो. प्रांजल आणि प्रज्वलही आलेले असतात. प्रांजल आणि प्रज्वलला रोनित आणि मिताला कधी भेटायचं असतं झालं होतं. सगळे आत जातात. खूप मोठा आणि प्रशस्त असा फार्म हाऊस होता.
तो प्रत्येकाने आपापली वेगळी रूम घेतली होती. अलका ही रूममध्ये फ्रेश होत होती. तेवढ्यात प्रांजल, कोमल आणि मीता रूममध्ये येतात. प्रांजल तर अलकाला बघून मिठीच मारते. प्रांजल म्हणाली, "वहिनी, मी खूप मिस केलं तुला, पण तू आणि भाईने वेगळी रूम का घेतली?" ती तिघी हसत होत्या. मीता पुढे येते. प्रांजलला हेतल बदल सगळं सांगते. अलका म्हणाली, "समजलं आणि तिच्या समोर मला वहिनी म्हणणार? तुम्ही आणि मीता तुमच्या साहेबांनाही सांगून ठेवा." मीता म्हणाली, "हो दीदी, मी बोलले त्यांना मगाशी." अलकाशी बोलून तिघी आपल्या रूममध्ये निघून जातात. ती बेडवर बसणारच की परत दरवाजा कोणी वाजवत असतो. अलका दरवाजा उघडते. राज पटकन त्यात अलकाला मिठी मारतच दार बंद करतो. अलका म्हणाली, "काय हे, घाबरले ना मी. तू कधी काय करशील सांगता येत नाही. बाहेर सगळे असतील ना." राज म्हणाला, "मी आज तुला जवळ कुठे घेतलं असतं म्हणताच तो तिला गालावर किस करतो. बाकीच्यांचं म्हणशील तर ते पण आपल्या आपल्या पार्टनर सोबत बिझी आहेत." अलका म्हणाली, "खडूस द राज ठाकूर आजकाल खूप रोमॅन्टिक झाले आहेत." राज म्हणाला, "मी आधीपासूनच आहे. आठव कॉलेजचे दिवस, बरं ते सोड. हे घे तुझ्यासाठी." अलका म्हणाली, "काय आहे?" राज म्हणाला, "बघ ना खोलून." अलका ते उघडते. त्यात एक साडी असते आणि त्याला मॅच होईल असा ब्लाऊज. ब्लाऊज बघून अलका डोळे मोठे करते. कारण तो डीप नेक आणि ब्लॅकलेस असतो. आणि ज्वेलरी. अलका म्हणाली, "मी असे कपडे नाही घालत. मला नको आहे हा." राज म्हणाला, "आज तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि रात्री तू ही साडी घालून तयार राहा आणि आज माझी बायको बनून ये. बाकी मला काही माहिती नाही." आणि नवऱ्यासमोर कसली लाज? अलका म्हणाली, "ठीक आहे, पण आपण कुठे जाणार आहोत?" पण राज म्हणाला, "तू फक्त तयार राहा, मग तुला सांगेलच." "बरं ठीक आहे, तयारी कर. आपण सगळे बाहेर जात आहोत. आता वेण्णा लेकला जाणार आहोत." राज निघून जातो. अलका आवरून खाली येते. सगळे येत असतात. सगळे जोडीने येत असतात. रोनित, प्रांजल, आतिश, कोमल, प्रज्वल, मीता. फक्त आपले हिरो हिरोईन वेगळे होते. आणि हेतल काय राजला सोडत नसते. हेतल मनात म्हणाली, "फक्त आजचा दिवस मिस्टर राज. उद्या मी तुम्हाला प्रपोज करणार आहे आणि तुम्ही फक्त माझे आहात." पण तिला काय माहिती, ती वाघाच्या तोंडात हात घालायला चालली होतीच ते. रजत परत अलकामध्ये हरवतो. ती खूप सुंदर दिसत होती. सगळे राजच्या प्रेमाची जादू. पण तो स्वतःला सावरत. रजत म्हणाला, "निघायचं का?" सगळे एक साथ निघतात. सगळे पहिले सनसेट बघण्यासाठी. तिथलं वातावरण खूप सुंदर होतं. आपल्या लेडीज गँग तर फोटो काढण्यात व्यस्त झाली. सगळे एक एक करून फोटो काढत होते. अलकालाही राजसोबत सेल्फी काढायचा असतो, पण ती नाही काढत. राजला तिच्या मनातील चिलबिल समजते. राज तिच्या जवळ येतो आणि त्यांच्या मोबाईलमधील सेल्फी काढतो. राज म्हणाला, "नवऱ्यासोबत फोटो काढायला एवढा विचार करावा लागतो तुला?" अलका काही बोलायला जाणार, तिथे हेतल येते आणि राजला खेचतच घेऊन जाते. आता सगळे वेण्णा लेकला पोहोचले. सगळ्यांना बोटनिंगचा मोह आवरता नाही आला. सगळे दोन दोन जण बसले. इथे ही हेतल राज सोबत बसली. मग नाईलाजाने अलकाला रजतसोबत बसावं लागलं. राजची खूप चिडचिड होत असते, पण तो नॉर्मल राहायचा प्रयत्न करत असतो. रजत अलकासोबत बोलत असते. तेही गप्पा मारत बसलेले असतात. सगळे फिरून झाल्यावर रात्रीच्या डिनरसाठी जवळच्या हॉटेलमध्ये जातात. सगळे जेवण करून परत फार्म हाऊसवर येतात आणि आपल्या रूममध्ये जातात. आज प्रत्येकाने आपल्या पार्टनरसाठी सरप्राईज अरेंज केलेलं असतं. पण आपल्या राजने अलकासाठी खूप छान तयारी करत असतो. राज अलकाला मॅनेज करतो. राज म्हणाला, "तयारी कर, तुझं आवरलं की मला कॉल कर." अलका म्हणाली, "ओके." अलका राजने दिलेली साडी नेसते. ऑफ व्हाईट कलरची साडी, त्यावर मॅचिंग असं ब्लॅकलेस ब्लाऊज, हातात मॅचिंग बांगड्या, केस मोकळे सोडून खाली कर्व केलेले, गळ्यात राजने घेतलेले लॉंग मंगळसूत्र, भांगेत सिंदूर. खूप सुंदर दिसत होती ती. तयार झाल्यावर ती राजला कॉल करते. राज म्हणाला, "आलोच." राज रूममधून येतो. अलकाला बघून वेडाच व्हायचा बाकी असतो. त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. अलका त्याच्या अशा बघण्याने ती लाजते. अलका म्हणाली त्याच्या डोळ्यावर हात ठेवत, "असं नको ना बघूस, मला लाज वाटते." राज म्हणाला, "आज तुला बघून मी घायाळ झालो. डोळे बंद कर." अलका डोळे बंद करते. राज तिला उचलून घेतो आणि वरती टेरेसवर घेऊन येतो आणि तिला खाली उतरवतो. अलका हळूच डोळे उघडते. ती खूप खुश होते, कारण ही तसंच होतं. सगळ्या टेरेसवर लाइटिंग केलेली असते. मधोमध एक बेड ठेवला होता आणि त्या बेडच्या बाजूला पडदे सोडले होते आणि खाली व्हाईट आणि रेड बलून सोडले होते आणि स्लो आवाजात म्युझिक सुरू होतं.
राज तिला मागून मिठी मारत राज म्हणाला, आवडलं तुला? अलका म्हणाली, हो, खूप खूप. ती त्याच्याकडे वळून त्याला मिठी मारते. राज म्हणाला, मला आज माझी बायको मला पूर्ण हवी आहे. हा पण तुझ्या मर्जी असेल तरच. आणि हे तुझ्यासाठी डायमंड रिंग. अलका म्हणाली, वाव, डायमंड डायमंड रिंग. राज तिच्या बोटात घालतो. अरे काय गरज होती घ्यायची? महाग असेल ना. राज म्हणाला, माझ्या बायको पुढे सगळं शून्य आहे, समजलं? मग जायचं आपलं पुढचं काम करायला. अलका लाजून खाली मान घालते. राजला कळतलं तिला काय हवं आहे ते. राज तिला उचलून घेतो आणि बेड जवळ घेऊन येतो. तो तिला अलगद बेडवर ठेवतो आणि तिच्या समोर बसतो. ती खाली मान घालून लाजत असते. तो तिच्याजवळ सरकतो, हळूच तिच्या कानातलं काढतो. त्याचा स्पर्श आज तिला वेगळा भासत होता. आज ती शहारली होती त्याच्या स्पर्शाने. हातातील बांगड्या काढल्या. तिने त्याच्याकडे पाठ केली. त्याने तिचा पदर काढला आणि केस बाजूला करून तिच्या पाठीवर किस करायला लागतो आणि तिच्या ब्लाऊजची नॉट सोडतो. अलका त्याच्याकडे वळून त्याला मिठी मारते. राज तिची हनुवटी वर करून तिच्या ओठांवर ओठ ठेवतो आणि किस करतो. आज अलका ही त्याला प्रतिसाद देत होती. राज तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत तिला फुलवत असतो. त्याच्या अंगावरचे कपडे कधी दूर होतात त्यांनाही समजत नाही. प्रणयाचा आनंद लुटून आणि थकून दोघेही झोपी जातात. अलका आणि राज आज फक्त मनाने नाही, तानानेही जवळ आले होते. आज खऱ्या अर्थाने नवरा बायकोचं नातं पुढे गेलं होतं. त्यांचं प्रेम आज कित्येक पटीने वाढलं होतं. अलकाला सकाळी जाग येते. राज तिला घट्ट मिठी मारून झोपला होता. ती त्याला आवाज देत अलका म्हणाली, राज, उठ ना राज. आपल्याला खाली जावं लागेल. कोणी उठायच्या आत त्याच्या कपाळावर किस करत. राज म्हणाला, अलका झोपू दे ना पिल्लू. एक तर रात्रभर झोपलो कुठे आहे? तिच्याकडे बघून खट्ट्याळपणे हसत. अलका म्हणाली, रूम मध्ये जाऊन झोप ना. हं, ठीक आहे, तू झोप, मी चालले. ती आपले कपडे सावरत उठते. पटकन कपडे घालून खाली येते. अजून कोणीच उठलेलं नसतं. अलका आवरून दोघांसाठी कॉफी बनवते. राज ही त्यांच्या रूममध्ये येतो. अलका कॉफी घेऊन त्याच्या रूममध्ये जाते. ट्रे खाली ठेवते. राज तिला मिठी मारतो. त्याचं रात्रीची नशा अजूनही गेलेली नसते. राज परत तिला कधी गालावर, कधी मानेवर, तर कधी ओठांवर किस करत असतो. राज म्हणतो, थँक यू अलका, मला आयुष्यातील रोमॅन्टिक रात्र दिल्याबद्दल. अलका म्हणाली, ती त्याला किस करत, आवर तू, मग आपल्याला सनसेट बघायला जायचं आहे. राज म्हणतो, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अलका म्हणाली, अजून एक सरप्राईज? आणि काय आहे? राज म्हणतो, सांगितलं तर फायदा काय त्यात? सरप्राईजचा अलका विचार करत असते. काय असेल? जाऊ दे, मी तयार होते. सगळे पुन्हा बाहेर फिरायला निघतात. आज अलका आणि राज खुश असतात. आज हेतल राजला प्रपोज करणार असते. सगळे सनराईज बघायला पोचतात. सकाळचं वातावरण खूप आनंद देणारं असतो. हेतल म्हणाली, मिस्टर राज, मला बोलायचं आहे तुमच्याशी. राज म्हणतो, बोल ना हेतल. गुडघ्यावर बसते आणि राज समोर गुलाबाचं फुल धरत बोलते, मिस्टर राज, मला तुम्ही खूप आवडतात. माझं प्रेम आहे तुमच्यावर. आय लव्ह यू मिस्टर राज. राज तिला उभं करते. हे बघ हेतल, मी समजू शकतो तुझ्या भावना, पण माझ्या मनात तसं काही नाही आहे. माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी खूप प्रेम करतो तिच्यावर. राज तिथून निघून जातो. हेतलला राग येतो. ती रागात फॉर्म हाऊसवर निघून जाते. तिच्या मागे रजतही जातो. अलका राज जवळ येते. राज, अलका जरा घाबरूनच विचारते. राज चिडून म्हणतो, झालं तुझं समाधान? बोललो होतो तुला आपण सांगून टाकू, पण नाही, बघितलं काय झालं ते. त्यात ती तुमच्या लोकांचा अपमान करायची एक संधी सोडत नाही. प्रज्वल म्हणतो, भाई तू प्लीज शांत हो. असं वहिनीवर चिडून काय होणार आहे? मीता म्हणाली, चांगली मुलगी नाही आहे ती. हेतल, मला नाही वाटत ती गप्प बसेल. ती नक्की शोधेल राज सर कोणावर प्रेम करतात म्हणून. प्रांजल म्हणाली, भाई वहिनी नंबर 2 मीता एकदम बरोबर बोलत आहे. आपल्या प्रांजलची खुरापती दिमाग नाव ठेवलं आहे वहिनी नंबर 2 चं. रोनित म्हणतो, जाऊ द्या, उद्या बघू काय होतं ते घरी गेल्यावर. आतिश, कोमल, चला आता घरी. सगळे घरी निघून येतात. रजत आणि हेतल निघून गेलेले असतात. रजतचं तिला घेऊन जातो. काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून सगळे शांत बसलेले असतात की मागून आवाज येतो, सरप्राईज. तर मग मित्रांनो, काय ते सरप्राईज असेल आपण बघूया पुढील भागात. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.